नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आणि आपला स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 26 फेब्रुवारी आणि पहिल्यांदा ज्या शेतकरीनं माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले लिलाव काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. रोखपट्टी म्हणजे आपण चेक किंवा आपण 10-15 दिवसानं कॅश व्यवहार असं करत नाही. आज तुमचा माल विक्री झाल्यानंतर तुम्हाला आजच्याच पेमेंट मिळेल. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपण एका शेतकऱ्याला 10,000 रुपयाची मदत करणार आहे. तर लवकरात लवकर आपले 10,000 सबस्क्रायबर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून एका शेतकरीची मदत करा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे बांगलादेशचे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत माझा संवाद झाला. मागच्या व्हिडिओमध्ये मी फक्त मी सांगितलं होतं काय बोलणं झालं. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डिंग करून आज सकाळी त्यांचा कॉल आलता ते व्हॉइस रेकॉर्डिंग पण दाखवणार आहे. आणि आज सोलापूर बाजार येथील काय आवक आणि बाजाराची परिस्थिती आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, कारण सर्व शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा जे मी एक 15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलो होतो की बाजारभाव फेब्रुवारी महिन्यामध्ये कसं राहतील ते मी तुम्हाला क्लिप पण दाखवतो. आता पुढं 10-15 दिवसामध्ये बाजारभाव कसा राहतील याचं कारण सांगतो तुम्हाला. आता पुढल्या महिन्यामध्ये 15 तारखेपासून काय तर रमजानचा सण चालू होणार आहे मुस्लिम समाजाचं. तर त्यांचं जे पण व्यापारी आहेत मुस्लिम व्यापारी आहेत त्यांनी व्यवहार शक्यतो टाळतात किंवा करतच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मी जे पण व्यापारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली माझी, असं त्यांनी स्वतः सांगितले मला, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये सांगत आहे. आणि तुम्हाला सांगतो कांद्याच्या ह्या व्यवसायामध्ये शक्यतो 50 ते 60% व्यापारी मुस्लिम समाजाचे आहेत, त्यामुळं मार्केटवर खूप मोठा परिणाम पडत आहे. हे पण कारण आहे. आणि पुढल्या महिन्यामध्ये शक्यतो बाजारभाव अजून डाऊन होतील, अजून 1-2 रुपये कमी होईल. त्यामुळं बाजारभाव पण शक्यता आहे की हायेस्ट 15 रुपयापर्यंत राहील आणि सरासरी म्हणलं तर 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये असं बाजारभाव पुढच्या महिन्यामध्ये राहतील. मध्ये मी जसा आता क्लिप पाहिलात त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की रमजान महिना जसा चालू होतोय तसा बाजारभाव डाऊन होते. त्याच्यामध्ये मी असं स्पष्ट सांगितलं 10 रुपये ते 15 रुपये, 15 रुपये हायेस्ट बाजारभाव राहील आणि सरासरी 10 रुपये ते 11-12 असं बाजारभाव राहील असं स्पष्ट सांगितलं होतं. मी तुम्हाला एक अंदाज सांगितलं होतं की बाजारभाव कसा राहतील काय नाही, म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला विक्री करायचा अंदाजा लागेल. पण तुम्ही जर त्या गोष्टीचा फायदा घेतला असाल तर ते बरं. जर आता तुम्ही पुढे मार्केट वाढतील म्हणून थांबला असाल तर ते तुमचं नुकसान झालं आहे आणि आता होत आहे. आता इथून पण बाजारभाव असंच स्थिर राहतील. आता हे 10-15 दिवसामध्ये बाजारभाव वाढण्याची काय शक्यता नाही. आणि आता हे क्लिप पाहिल्यानंतर, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की मी प्रेडिक्शन दिलेलं किंवा मी अंदाज सांगितलेला कधी चुकत नाही. हा माहिती आहे मला मार्केट कोणाच्या हातलं नसतंय, पण मी अभ्यास करतो मार्केटचा, सोलापूर मार्केटचा. तर मी अभ्यास करून तुम्हाला प्रत्येक व्यापाऱ्याला चर्चा करून मी तुम्हाला मार्केटचा अंदाज सांगत असतो. तर मला त्या गोष्टीचा अभ्यास आहे आणि त्यामुळेच मी भले व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगत नाही पण मी कॉलवर सर्व शेतकऱ्यांना क्लिअर इन डिटेल माहिती देत असतो. तर तुम्हाला माल विक्री करायचं असलं किंवा काहीही प्रश्न असले तर मला कॉलवर संपर्क करा, मी तुम्हाला इन डिटेल माहिती तुम्हाला देईन. आणि आता जे बांगलादेशचे व्यापारी सोबत संवाद झालं ते तुम्ही क्लिअर ऑडिओ कॉल ऐका पहिला. गवर्नमेंट भी बांग्लादेश में आया है, बीएनपी गवर्नमेंट भी आया तो काम तो है, नया काम भी चालू हो जाएगा. ओके ट्रैक चालू हो जाएगा. आप तो प्रिपरेशन ले लो सेठ जी. ओके ओके सर. और सेठ मैं क्या बोल रहा है, अभी जो नया पार्टी आया है इलेक्शन में जो चुन के आया है वो एक्सपोर्ट, ऑनियन एक्सपोर्ट में कुछ काम करेगा. ऑनियन एक्सपोर्ट तो बांग्लादेश में ऑनियन भी नहीं लगेगा. ऑनियन भी तो बांग्लादेश में किसान का घर पे तो खूब ऑनियन भी मिलेगा. ओके मतलब फिर नवंबर दिसंबर में चालू हो जाएगा एक्सपोर्ट. नवंबर भी 1 महीने भी लगेगा. तो और तो नहीं है, वो 1 महीने का तो लगेगा तो पूरा साल में वो है 1 महीने का तो काम तो जरूरी भी काम नहीं होगा.
ओके ओके ओके, मतलब सिर्फ नवंबर दिसंबर ये 2 महीने एक्सपोर्ट होगा, नहीं तो पूरे साल में नहीं होगा एक्सपोर्ट। हाँ वो टाइम ही लगेगा। दूसरी दूसरी आइटम ढूंढो ना, दूसरी आइटम। हाँ सर जी, अच्छा पार्टी में ढूंढ रहे हो इमली का और जिंजर का। आप जिंजर करो, हमारा ढाका पे हमारा एक भी आड़त है, वहाँ पे हम सेल देंगे। ओके सर। और सर अभी ऑनियन का प्राइस क्या चलेगा यहाँ पर? यहाँ पर तो बांग्ला 32 भी चलेगा आज, मतलब 40 के अंदर में चलेगा सर जी। ओके ओके ओके। और अवेलेबल बहुत है ना ऑनियन? फुल अवेलेबल भी, हम तो जो आड़त भी है ना, जो आड़त कम आड़त है ना हमारा, तो फुल ऑनियन टोटल फुलफिल है। ओके ओके सर, तो इस साल ऑनियन का उत्पादन कितना हुआ है, प्रोडक्शन कितना हुआ है ऑनियन का? बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। कितने लाख टन फिर गया? लाख टन का तो हिसाब भी नहीं आया। हाँ। तो बहुत बढ़िया ऑनियन भी होगा, किसान के घर पे ऑनियन भी अवेलेबल सर। ओके ओके सर जी, चलेगा चलेगा, मैं आपको कोई अपडेट रहा तो मैं आपको कॉल लगाऊंगा। आता जसं तुम्ही ऑडिओ कॉल मध्ये ऐकलात, त्यांनी असं स्पष्ट सांगितले की बांगलादेशमध्ये कांद्याची खूप स्टॉक अवेलेबल आहे, कांदा त्यांना गरज नाही आणि झालं तर निर्यात फक्त नोव्हेंबर डिसेंबर ह्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. आणि बांगलादेशमध्ये सध्या उत्पादन खूप आहे आणि त्यांची तयारी आहे उत्पादन करायची. बांगलादेशमध्ये सध्या 30 रुपये ते 38 रुपयापर्यंत बाजारभाव आहेत आणि तुम्हाला सांगतो भारतीय रुपयामध्ये त्याचं कन्व्हर्जन 22 रुपये ते 29 रुपयापर्यंत बाजारभाव तिथं आहेत. आणि तुम्हाला सांगतो ट्रान्सपोर्टेशनलाच 15 ते 16 रुपये खर्च आपल्या भारतीय व्यापाऱ्यांना येत आहे. त्यामुळं हे बांगलादेशला कांदा निर्यात करून त्यांना काहीही फायदा भेटत नाही, स्वतःचं त्यांचं नुकसान कोणीही करून घेत नाही. तर ह्यामुळं पण तिथं बाजारभाव नाहीत, त्यामुळं पण बांगलादेशमध्ये कांदा निर्यात सध्या बंद आहे. तर त्यांना निर्यातचं सध्या तर गरज नाहीये. खूप लोक व्हिडिओ टाकत आहेत, शेतकरी मला विचारत आहेत, शेतकरी म्हणत आहेत की बांगलादेशचं अपडेट आहे. थोडे जण युट्यूबवर व्हिडिओ टाकत आहेत बांगलादेशचं निर्यात चालू होणार आहे. तर ह्या गोष्टीसाठी मी परत त्या व्यापाऱ्यांना कन्फर्म करण्यासाठी कॉल लावलो आणि आमचं पण जरा वैयक्तिक काम होतं, त्यांच्यासाठी आमचं संवाद चालू असतंय. मी हे ऑडिओ क्लिप त्याच्यासाठीच मी रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही जे पण खोट्या बातम्या आहेत त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, बळी पडू नका. आणि तुमचं ते खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यानंतर तुमचं नुकसान होणार आहे. तुम्हाला वाटतंय की बाजारभाव पुढे वाढतील म्हणून तुम्ही थांबतो, पण बाजारभाव वाढण्याची शक्यता असली तर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन की बाजारभाव असं वाढतील, तुम्ही थांबा किंवा टप्प्याटप्प्यानं विक्री करा. आता ही कंडिशन नाही मार्केटची. तुम्ही जे स्टॉक कांद्याचं सीझन असतंय तेव्हा तुम्हाला व्यवस्थित बाजारभाव मिळतील. जर आता तुम्ही तुमचं 80 ते 90% कांदा स्टॉक करून फक्त 10% कांदा मार्केटमध्ये आणला तर तुमचा 100% सर्व शेतकऱ्यांचा, तुमचाच नाही सर्व शेतकऱ्यांचा नुकसान होणार आहे. जसं गेल्या वर्षी 15 रुपये ते 8 रुपये असं बाजारभाव होतं, तसंच बाजारभाव पुढे पण तुम्हाला भेटतील तर खूप मोठं नुकसान होणार आहे, कुठल्याही शेतकरीचा फायदा होणार नाही. तर तुम्ही आता जेही स्टॉकचं कांदा जे शेतकरी करत आहेत, तुम्ही 50 ते 60% कांदा मार्केटमध्ये आणून विक्री करा, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना बाजारभाव योग्य भेटेल. जे बांगलादेशचं अपडेट होतं ते सांगितलं तुम्हाला. जे रमजान महिन्यामध्ये मी कसं अंदाज सांगितलं होतं त्याचं मी अपडेट सांगितलं आणि पुढे बाजारभाव कसं राहतील हे पण असं थोडक्यामध्ये अंदाज सांगितलो. मी पुढल्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बातमी देईन. मी थोड्या दिवसापूर्वी पुण्याला गेलतो, तिथं एक्सपोर्टर सोबत माझी मीटिंग होती, तिथं पण माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत. त्यांचंही असंच म्हणणं आहे की बाजारभाव हे महिना तर असं स्थिर राहतील, वाढण्याची काय कंडिशन नाही. आणि मी पुढल्या महिन्यामध्ये जसं मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी व्हिडिओ टाकायला येणार नाही मला, कारण मी इंदोर आणि जयपूरला जाणार आहे, तिकडलेही थोडे मीटिंग आणि देवदर्शनला जाणार आहे मी. तर काय अपडेट असतील किंवा तिथल्या व्यापाऱ्यांसोबत माझी काय चर्चा होणार आहे मी तेही पुढल्या जेही व्हिडिओ टाकेन त्याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला.
आपल्या चॅनलवर तुम्हाला योग्य आणि परफेक्ट माहिती मिळते. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपण मेंबरशिप हे ते तसलं काय करत नाही. तुम्हाला मुफ्तमध्ये आपण सगळं माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहोत. सर्व शेतकऱ्यांचा फायदा व्हावा ह्या हिशोबाने आपण काम करतो आहोत. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि जे आता सोलापूर मार्केटचं अपडेट आहे ते तुम्हाला सांगतो. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 225 गाडीची आवक झालेली आहे. आणि आता तुम्ही बाजारभाव जाणून घ्या. जे लाल कांदा आहे तर बाजारभाव तुम्ही आता जाणून घ्या. डॉलर साईज 13 ते 15 रुपये, मुक्कल साईज 11 ते 13 रुपये, मीडियम साईज 8 रुपये ते 10 रुपये, गोल्टा साईज 6 ते 8 रुपये आणि गोल्टी साईज 4 रुपये ते 6 रुपये असं बाजारभाव पाहू शकता. जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे म्हणजे नासलेला कच्चा कांदा असलं किंवा डागलेला कांदा असलं तर 1 रुपये ते 4 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे 4 रुपये ते 8 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि जे सुपर क्वालिटी कांदा आहे 15 रुपये ते 17 रुपये तुम्ही बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये 1-2 लॉट गेलेला पाहू शकता. लाल कांदा 3 रुपये ते 10 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि जे फुरसुंगी कांदा आहे रोज कलर किंवा गरवा कलर ते 6 रुपयेपासून 13 रुपये तुम्ही बाजारभाव चांगल्या क्वालिटी मालाला पाहू शकता. आणि जे एक्सपोर्ट क्वालिटी कांदा आहे ते फक्त 15 रुपये ते 16-17 असा बाजारभाव गेलेला आहे. चांगला क्वालिटी माल आता पण 12-13-14 असा बाजारभाव जात आहे. एवढंच अपडेट होतं. असंच सोलापूर बाजार येथील व इतर देशातील माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.